सोनम. हाँ बोल, काय आहे? एक ग्लास पाणी तर आण माझ्यासाठी. ठीक आहे, पाणी तर मी घेऊन येतो, पण माझी एक गोष्ट ऐक. काय आहे? बोंबल. हे बघ, लग्नानंतर सगळी लोक हनीमूनला जात आहेत. आपण गेलोय काय? नाही. चल आपण बी कुठे तर जाऊया. अगं एक खेबडे, केवढं ऊन पडलंय. एवढ्या उन्हात काय जाऊन जायचं आहे? गप्पस, माझी मम्मी पण ओरडणार मला. अरे तू सासूबाईला सोड, त्याला तर मी सांगतो काय सांगायचंय ते. तू तयार हो फक्त. अगं ये, पुन्हा जाऊया म्हणून. एवढ्या उन्हात कुठे फिरणार? अरे महाबळेश्वरला जाऊया की, लई मज्जा येते बघ तिथं. बघ तू एक काम कर, मम्मीला विचार. मम्मी हो म्हटली तर जाऊया आपण दोघं पण. अरे बस फक्त तू तयार हो. मम्मी कशाला नको म्हणणार आपल्याला, जाऊच म्हणणार की. अगं सुनबाई, काय चाललंय तुमचं? अहो सासूबाई, काय नाही. आम्ही दोघं आहे ना फिरायला जाणार आहे महाबळेश्वरला. अगं तुम्ही दोघं नंतर जावा म्हणून फिरायला. एवढ्या उन्हात कुठं जाणार? अहो सासूबाई, लग्नानंतर सगळेच जातात की हनीमून करायला. आम्हाला पण जाऊ द्या की. तुम्हाला जायचं असलं तर तुमचीच इच्छा. मी तर म्हणत होतो की जरा थंड बिन पडली की जावा. एवढ्या उन्हात कशाला जायचं, त्रास होतील हे. अहो सासूबाई, तुम्हाला माहित नाही, महाबळेश्वरला लई थंड असते. तिथं ना मोठे मोठे पहाड आहेत. ते ना मजा येते. काय भीती वाटत नाही आणि चांगलं वाटतंय. ठीक आहे सुनबाई, जायचं असलं तर जा आता. तुझीच इच्छा आहे. आता मी तर काय सांगणार, माझं तर काय चालतच नाही. अहो सासूबाई, तुम्ही तर असं बोलायला लागलाय जसं आम्ही नेहमीच जाऊन सोडणार आहे. एक दिवस असल्यात ना फिरायचे करायचे आणि काय नंतर आम्हाला जायला मिळणार आहे. अरे भाड्या, तुला लई चव चढली आहे की फिरायची. गप गुमान घरात बशील म्हटल्यावर फिरायला चालतं म्हणून फिरायला. ए मम्मी, मला अजिबात फिरायचं मन नाही. हे तर तुझी सून म्हणा लागल्या म्हणून मी चाललोय, नाहीतर मी काय फिरायला जाणार का काय? जावा दोघे जण पण जावा. तुम्हाला तर घर कुठं दिसा लागलाय, तुम्हाला नुसतं फिरा लागलाय. इकडे जायचं तिकडे जायचं, हिंडत बसा नुसतं बोंबलत. जावा. जाऊ दे रे या म्हातारीला, असंच नेहमी टॅट्या करत बसत्या. एक काम कर, मी बॅग घेतो, तू गाडी घेऊन ये, आपण निघूया. ठीक आहे. आणि मी काय सांगतो जरा ऐकतीस काय ग सुनबाई? हा बोंबला, काय म्हणा लागलाय? आता चाललायच नव्हतं तुम्ही फिरायला. जास्त सोनं घालून जाऊ नकोस, लोक ना लुटून घेऊन जातात सगळं. हा, जास्त आम्हाला शिकवू नकोस. सगळं कळतंय आम्हाला. आम्ही काय लहान मुलं नाहीत जे आमच्याकडून सगळं लुटून घेऊन जायला सोनं. हे तर मी तुझ्या भलेसाठी सांगत होतो. नाही ऐकायचं असलं तर सोड. आणि तू हरामखोर भाड्या, माझं एक सुद्धा ऐकत नाहीस. आपल्या मनाचं करतोस. कर तुझ्या मनाचं. आता तू पटकन तयार हो, आपण दोघं पण निघूया. चल ठीक आहे. हॅलो बाबू, मी सोनम बोला लागलोय. हा माझी सोनम बाबू, बोल काय आहे? हॅलो बाबू, मी राजाला घेऊन महाबळेश्वरला जायला लागलोय. तू पण ये, तुझ्या मित्रांना बोलू, त्याचं आपलं काम तमाम करून टाकूया. ठीक आहे सोनम, तू पुढे चल, मी तुझ्या मागे मागे येतो. एक काम कर बाबू, 2-3 मित्रांना पण संग घे बघ. अगं सोनम, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. आणि हो बाबू, संग ना बंदूक फिंदूक चाकू बिकू घे. त्या राजाला तिथंच कापून आहे काय नाही
डोंगरावरून खाली टाकून सोडूया. हा, एक काम कर, तू घरातून निघ आणि मी पण माझ्या मित्राला घेऊन बरोबर येतो. चल ठीक आहे, मग आपण पुन्हा त्याला मधून काढून टाकूया आणि आपण दोघं मस्त मजा करत राहूया म्हणून. हो सोनम बाबू, आपण राहूया म्हणून मस्त मजेत. मी निघा लागलोय आता घरातून, तू पण निघ बाबू. होय ठीक आहे बाबू, तू पण निघ, मी पण माझ्या मित्राला घेऊन येतो पटकन तुझ्या मागे. ह्या राजा काट्याला ना माझ्या रस्त्यातून काढून टाकतो, मग मी आणि माझा बाबू मस्त मजेत राहणार. चल राजा, आता तुझा तर लास्ट टाइम आलाय. ही सोनम तर फक्त माझी आहे, माझी. आज ना राजाचा काम तमाम करून टाकणार, मग मी आणि माझा बाबू नेहमी संग संग राहणार. चल रे चल, लवकर पळ, या राजाला सोडायचं नाही. आज याचं धडानी गर्दन तेवढं वेळी सोडून टाकायचं. अरे आता नाही, थांब जरा. ह्याला महाबळेश्वरला गेला ना म्हणजे ह्याला चाकू फेकू मारूया आणि खाल टाकून सोडूया डोंगरावरून. मग मी आणि माझी सोनम आम्ही नेहमी संग संग राहणार. हो आज मैं ऊपर आसमान नीचे, आज मैं आगे, माझा बाबू माझ्या पीछे. अरे कधीपासून वाट पाहत होतो या वेळेची, जेव्हा सोनम राजाला घेऊन बाहेर जाणार आणि मी त्याचा मर्डर करून टाकणार आणि म्हणजे मी आणि सोनम पुन्हा एक होणार. अरे गाडी जरा फास्ट मार की, किती हळू चालवा लागलायस. अगं सोनम, तू टेन्शन कशाला घ्या लागल्या. ह्या खेबड्याला सोडणार नाही. ह्याला कसं करतो बघ, घेऊन जाऊन महाबळेश्वरमध्ये ह्याला सोडणारच नाही. तिथे घेऊन जातो आणि ह्याचं काम तमाम करून टाकतो.